या देशातील सर्व शोषित पीडित आणि दलित लोकांच्या स्वाभिमानासाठी आणि उत्कर्षासाठी ज्या ज्या महामानवांनी आपले जीवन व्यतीत केले त्या महान विचारसरणीस आणि त्यांच्या कार्यास त्रिवार अभिवादन. आपणा सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. आज सर्वप्रथम विजयादशमी आणि 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे घेतलेल्या धम्मदीक्षा सोहळ्याला 69 वर्ष होत आहेत. हा 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करत असताना आजही आपणास डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा का स्वीकार केला याचा अभ्यास करणे आणि त्याबाबत या देशातील तमाम शोषित पीडित शूद्र अतिशूद्र आणि तमाम भारतीयांना हे माहीत होणे गरजेचे आहे. कारण आपण पाहत आहोत आज सर्वत्र महाराष्ट्रात आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी अनेक जातीतील समाज बांधव एकत्र येऊन आंदोलन करताना दिसून येत आहे. 14 ऑक्टोबर 1956ला परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या लाखो दलित महारानुयासोबत नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्या महार दलित समाजाला प्रगतीची दिशा मिळाली. आज आपण पाहत आहोत या आपल्या देशातील तमाम आधीचे दलित महार बौद्ध झाल्यानंतर गेल्या 69 वर्षात त्यांची शैक्षणिक वैचारिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचसोबत आर्थिकसुद्धा. पण ही बाब वाखाणण्याजोगी आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या तत्त्वप्रणालीचा अंगीकार केल्याने त्यांनी दाखविलेल्या मार्गाने या समाजाने वाटचाल केली आणि म्हणून हे शक्य झाले. केवळ आणि केवळ आरक्षणाच्या माध्यमातून हे होऊ शकले नसते. बाबासाहेबांना माहीत होते म्हणूनच त्यांनी संवैधानिक आरक्षणासोबत मानवतावादी विज्ञानवादी आणि समतेचा करुणेचा महान बौद्ध धम्म आपल्या अनुयायांना दिला. तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अभ्यास करावा लागेल. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यामागे अनेक कारणं होती आणि ती केवळ एका धर्माचा स्वीकार करण्यापुरती मर्यादित नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणताही धर्म निवडण्यापूर्वी त्याचा सखोल अध्ययन केले होते. त्यांना असा धर्म हवा होता जो विज्ञाननिष्ठ विज्ञानवादी आणि समतेवर आधारित असेल. बौद्ध धर्म त्यांना या सर्व कसोट्यावर खरा उतरलेला आढळला. बौद्ध धर्मात मानवी जीवनाचे दुःख आणि त्यातून मुक्ती मिळण्याचे मार्ग सांगितलेले आहे. पण ते कोणत्याही दैवी शक्तीवर अवलंबून नाही. बौद्ध धर्म हा कोणत्याही अंधश्रद्धेवर किंवा ईश्वरावर आधारित नाही, तर तो कर्माच्या सिद्धांतावर आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्नावर भर देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे तत्त्वज्ञान खूप महत्त्वाचे वाटले. गौतम बुद्ध यांनी लोकांना अत्तोदीप भव, स्वतःचा प्रकाश स्वतःच व्हा असा संदेश दिला. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून सत्य शोधले पाहिजे. हे तत्त्वज्ञान त्यांना मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक वाटले. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्मातील वर्णभेद आणि जातीभेदावर आधारित असमानतेचा तीव्र अनुभव घेतला होता. बौद्ध धर्मात कोणत्याही प्रकारचा जातीवाद वर्णभेद आणि उच्च नीच असा भेदभाव नाही. बुद्धांनी सर्व मानवांना समान मानले. कोणत्याही व्यक्तीची श्रेष्ठता तिच्या जन्मावरून नाही तर तिच्या कर्मावरून ठरते असे शिकवले. डॉक्टर आंबेडकरांसाठी हेच सामाजिक न्याय आणि समतेचे मूळ तत्त्वज्ञान होते. बौद्ध धर्मात अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त साठा न करणे आणि अहिंसा या तत्त्वांना महत्त्व दिले आहे. त्यामुळे शोषणविरहित समाजाची निर्मिती होऊ शकते असे त्यांना वाटले. हा धर्म कोणत्याही वर्गाचे हित जपत नाही, तर तो सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो. बौद्ध धर्म सर्वश्रेष्ठ का? डॉक्टर आंबेडकरांच्या मते बौद्ध धर्म सर्वश्रेष्ठ आहे कारण तो मानवतावादी आहे. कोणत्याही चमत्कारास किंवा काल्पनिक कथावर आधारित नाही. मानवी जीवनातील दुःख, त्याची कारणे आणि ते दूर करण्याचे मार्ग वैज्ञानिक पद्धतीने सांगतो. नैतिक आणि मानवी मूल्यावर आधारित बौद्ध धर्मात पंचशील, जीवहत्या न करणे, चोरी न करणे, असत्य न बोलणे, व्यभिचार न करणे, मादक पदार्थाचे सेवन न करणे या नैतिक मूल्यावर भर दिलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धांनी सांगितलेले तत्त्वे ही तर्कशुद्ध आहेत. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजेच अष्टांगिक मार्ग ही 4 आर्य सत्ये कोणत्याही वैज्ञानिक संशोधनासारखीच आहेत, ज्यात
समस्येचे मूळ कारण आणि उपाय सांगितलेले आहे. हा धर्म कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीसाठी खुला आहे. कोणत्याही व्यक्तीला बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हेच कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि संपूर्ण जगाला त्याचा संदेश दिला. त्यांच्या मते बौद्ध धर्म हा केवळ एक धर्म नसून तो जीवन पद्धती आहे, जो मानवाला स्वातंत्र्य, समता आणि न्याय देतो. हे सर्व समजून घेताना डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपल्या अनुयायांना केलेले मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरते आणि ते खरं तर समाजातील भारतीय बांधवांनी समजून घेतले पाहिजे असे मला वाटते. दीक्षा समारंभ कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं. बुद्ध धर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे. बौद्ध धर्माचे चक्र गतिमान करण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली. जर हे सर्व भक्तांनी धर्मांतर केले नाही तर कसं, ही भीती एकाने व्यक्त केली. तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही. ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचे आहे त्यांनी ते करावं असं बाबासाहेब म्हणाले. 23 सप्टेंबर 1956ला त्यांनी एक पत्रक काढलं आणि 14 ऑक्टोबर 1956ला आपण धर्मांतर करत आहोत असल्याचे जाहीर केले. त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आलं. आंबेडकर आणि त्यांची पत्नी 11 ऑक्टोबरला नागपुरात आले. बाबासाहेब नागपूरला आल्याचे कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक आठवडाभरापासून नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले. बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्या आणि तो दिवस उजाडला. 14 ऑक्टोबरला सकाळी प्रातःकाळी बाबासाहेब उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीवर यायला निघाले. ते पोहोचतात प्रचंड जनसमुदायाने त्यांचं स्वागत केलं. जेव्हा ते व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाटाने आसमंत निनादून गेला. व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धांची लहान मूर्ती ठेवली होती. त्यांच्या बाजूला 2 वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर 4 भिक्षू आंबेडकर आणि त्यांची पत्नी त्यांना बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी हे मंत्र म्हणून घेतले. जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहण्याविषयीची पंचशिले म्हणून घेत असताना लाखोंचा समूह तो सोहळा तन्मयतेने पाहत होता. आंबेडकर शपथ घेताना बुद्धांच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले. भगवान बुद्धांच्या चरणी मस्तक ठेवून 3 वेळा वंदन केले. बुद्ध मूर्तीला कमलांचा पुष्पहार वाहिला. हे झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचे घोषित करण्यात आले. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर की जय, भगवान बुद्ध की जय असा जय जयकार करण्यात आला. हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक आणि प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेला नाही. मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमी. त्यानंतर ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं राहावं असं आव्हान त्यांनी जनसमुदायाला केलं. जनतेचा तो समुदाय उभा राहिला. त्यांना 5 शपथा, पंचशील आणि 22 शपथा म्हणाव्यास सांगितल्या. त्या दिवशी लाखो लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा हेच खरं तर बौद्ध धर्माच्या प्रगतीचा पाया आहे असं म्हणावे लागेल. कारण बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा ह्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या दिशेने लोकांना एक स्पष्ट मार्ग दाखविण्यासाठी दिल्या होत्या. हिंदू धर्मातील जातीय भेदभाव आणि विषमतेला त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करताना एका नव्या समताधिष्ठित आणि विवेकी जीवनाचा पाया घालणे हा या प्रतिज्ञाचा मुख्य उद्देश होता. या प्रतिज्ञा व्यक्तीला स्वतःचे धर्मांतरण करत असताना जुन्या विचारापासून पूर्णपणे दूर ठेवून नव्या धम्माचे तत्त्वज्ञान अंगीकारायला शिकवतात. बाबासाहेबांना असे वाटत होते की हिंदू धर्मातील विषमतेमुळे दलित समाजात मानसिक गुलामगिरी आहे. या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आणि स्वतंत्र विचार करण्याची सवय लावण्यासाठी त्या प्रतिज्ञा होत्या.
या प्रतिज्ञा केवळ धार्मिक विधी नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे प्रतीक होते. मानवी प्रवृत्तींना सत्प्रवृत्त करतात. बौद्ध धर्माचा स्वीकार करताना लोकांना एका नव्या जीवनमार्गाची ओळख करून देणे आणि जुन्या विचारांकडे पुन्हा न जाण्यासाठी ह्या प्रतिज्ञा महत्त्वपूर्ण ठरत होत्या. या प्रतिज्ञा मानवी समानता, बंधुता आणि विवेकावर आधारित धम्म स्वीकारायला शिकवितात. बौद्ध धर्माची तत्त्वे सामान्य लोकांना सहजपणे समजावीत आणि त्यांचे पालन करावे, याकरिता बाबासाहेबांनी ह्या प्रतिज्ञा सोप्या भाषेत दिल्या. या प्रतिज्ञामध्ये हिंदू धर्मातील देवता, अवतार, श्राद्ध पक्ष आणि ब्राह्मणांकडून विधी करून घेणे यासारख्या गोष्टीचा परिपूर्ण त्याग करणे समाविष्ट आहे. याऐवजी बुद्ध धर्मातील समता, करुणा, मैत्री, पंचशील आणि अष्टांगिक मार्ग यासारख्या तत्वांचा स्वीकार करणे. त्यामुळे या प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्यांना एक स्वतंत्र आणि सशक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात. आज सर्व जगातील विध्वंसक असा हाहाकार माजलेला आपणास पाहावयास मिळत आहे. संपूर्ण जगाला आज शांती, करुणा, मैत्री, समता आणि मानवतावादी विचारांच्या बौद्ध धर्माच्या तत्त्वप्रणालीची गरज भासत आहे. अशा महान बौद्ध धर्माचा विचार बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिला आणि त्यांच्या कवडीमोल जीवनाचं सोनं झालं. या भारत देशातील तमाम शोषित, पीडित, मागासवर्गीय समाज बांधवाने याचा विचार करणे आणि स्वतःच्या प्रगतीच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार करणे योग्य होईल. तुर्तास एवढेच सांगू इच्छितो. आणि पुन्हा आपण सर्व भारतीयांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि.